कवितेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की गिव्ह मी अ गिफ्ट. तो त्याचा हात मागे घेत बोलला. हं? तिने न समजून पुन्हा विचारलं. मला गिफ्ट देणार नाही? त्याने पुन्हा तिला विचारलं. आता पुढे. "अं, मी काय देणार?" ती गडबडून बोलली. त्याने एक पाऊल पुढं टाकलं. तसं गडबडून ती एक पाऊल मागे गेली आणि मागच्या दरवाजाला जाऊन धडकली. तो आणखी एक पाऊल पुढे आला. आता त्या दोघांमध्ये खूप कमी अंतर होतं. श्वास रोखून ती त्याच्याकडे बघत होती आणि त्याच वेळी त्याने त्याचा एक हात पुढे केला आणि तिच्या गालावर ठेवला. नकळत तिचा श्वास जड झाला. त्याने त्याचं एक बोट तसंच गालावरून हळूवार फिरवत कानामागे नेलं आणि एक सळसळती वीज तिच्या सर्वांगातून वाहून गेली. तिला तिच्या शरीरात कंपन जाणवू लागली. तिचे डोळे आपोआप मिटले आणि आता तिला तिच्या चेहऱ्यावर त्याचे गरम श्वास जाणवू लागले. ओठांची थरथर वाढली आणि त्याने पिलेल्या अल्कोहोलचा उग्र वास नाकात झिंझिण्या आणू लागला. ती पूर्ण ब्लँक झालेली. पोटात असंख्य फुलपाखरे बागडत असल्याची फिलिंग येत होती. तिच्यासाठी सगळं जगच स्तब्ध झालेलं. ती फक्त अनुभवत होती. त्याच्या नरम ओठांचा स्पर्श गालावर, कानाच्या एकदम जवळ आणि आणखी काहीतरी टोचल्यासारखं जाणवत होतं कानाच्या पाळीला. तिने खालचा ओठ दातामध्ये घट्ट पकडला. तिच्या हाताच्या मुठीत साडीचा पदर पूर्ण चुरगळून गेला होता. ही स्टॅच्यूसारखी स्तब्ध उभी होती बराच वेळ. थँक्स. त्याचा आवाज तिच्या कानात घुमला. तरीही तिने तिचे डोळे उघडले नाहीत. ती अजूनही पूर्ण ब्लँक होती. आणि मग दरवाजा उघडण्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिने लगेच डोळे उघडून पाहिलं तर समोर राघव त्याच्या रूममध्ये जात होता. तिने पटकन तिच्या दरवाजाकडे तोंड केलं आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. पण हात थरथर कापत होते. तिने कसाबसा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जाऊन स्वतःला बेडवर झोकून दिलं. तिचा श्वास कमालीचा फुलला होता आणि तिचं मन तिला विचारत होतं, आपण स्वतःच होतो का? गार्गीला अजूनही तिच्या गालावर त्याचा गरम ओठांचा स्पर्श जाणवत होता. तिचा हात आपसूक तिथं गेला आणि मग लाजून तिने चेहरा दोन्ही हातात लपवला. आज तिलाच कळत नव्हतं की नेमकं काय होतंय. पण ती आज जबरदस्त एक्साईट झालेली. पोटात हजारो फुलपाखरे बागडत होती आणि मग तिला कसं तरी होत होतं. ती तशीच 1-2 वेळा बेडवर कलंडली आणि मग दोन्ही हातावर हनुवटी ठेवून पालती पडली. हे काय होतंय? मन इतकं का चंचल झालंय? आणि मगाशी खरंच त्याने किस केला? पण का? आणि आपण का एवढं एक्साईट झालो आहे? आपण त्याला प्रतिकार केला नाही, उलटं त्याच्या स्पर्शाची मजा घेत बसलो. हे काहीतरी वेगळं काय होतंय? अगदी त्या गुलाममधल्या राणी मुखर्जीसारखं. नाचावं वाटतंय, गाणं गावं वाटतं. जादू है तेरा ही जादू जो मेरे दिल पे छाने लगा. दीवाने मेरे ये तो बता क्या किया तूने, मीठा सा दर्द होने लगा. गार्गी एक्साइटमेंटमध्ये आणखी 1-2दा तशीच बेडवर लोळत गेली आणि मग धपकन खाली पडली. तसं तिच्या तोंडातून आवाज आला, आई. गार्गी कमरेला पकडून उठून बसली. शिट, हे काय करतोय आपण? वेडे झालोत का? लहान मुलासारखे लोळतोय काय, गाणी म्हणतोय काय? नाही, वेड्याचे झटके येत असल्यासारखं वाटतंय. एका जागी बसूच वाटत नाही. ती उठून उभी राहिली आणि समोर पाहिलं. आरसा दिसत होता. त्यात तिचं रूप दिसत होतं. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. वाव, गार्गी, आज तू जास्तच फुलल्यासारखी वाटते. गार्गी स्वतःशीच हसत बोलली आणि त्याच वेळी तिचं लक्ष कानातल्या टॉपकडे गेलं.
हे कसं काय इथं आलं? हे तर राघवच्या जॅकेटमध्ये अडकलं होतं. म्हणजे मगाशी त्याने ते आपल्या कानात घातलं का? म्हणून आपल्याला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. म्हणजे तो फक्त आपल्या कानात हे टॉप्स घालत होता. बाकी सगळा भास होता का? गार्गी आता जास्तच गोंधळली. बापरे! हा राघव खूप डेंजर आहे. मला याच्यापासून दूर राहायला हवं. उगीच हा जवळ आला की मन स्वप्नांच्या दुनियेत निघून जातंय. जे कधी होणार नाही ती स्वप्न मी बघतेय. तसं ही स्वरा मॅडम त्यांच्या गर्लफ्रेंड आहेत. आपण त्यांच्याविषयी विचार करून पाप करतोय. ते आपल्याला त्यांच्या पायाजवळ पण उभे करणार नाहीत. गार्गी खूप पुढे जाण्याच्या अगोदर स्वतःला सावर. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा बेडवर जाऊन बसली. कसं ना हे मन लगेच उडतं आणि पुन्हा लगेच जमिनीवर आपटतं. ती उपहासाने हसली. मगाशी मोरपिसासारखी ती हवेत उडत होती आणि आता थोडी दुःखी झालेली. ती मग वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली. कपडे नव्हते त्यामुळे त्याच साडीवर ती बेडवर झोपली. पण आज तिला झोप येत नव्हती. मनात काहीतरी झालेलं. हुरहुर, दुःख, राग सगळ्या भावनांचं मिश्रण होतं. तिचं डोकं सुन्न झालेलं. डोळे बंद करून पण राघव त्याच्यासोबतचे क्षण आठवत होते. आणि त्याचवेळी तिला हॉटेलमधल्या पॉयझनचा किस्सा आठवला. मग मात्र तिची पुरती झोप उडाली. कारण त्या मुलीला कारण तिला त्या मुलीवर शंका वाटत होती. कदाचित तिनेच राघवसाठी ते विष कशावरून दिलं नसेल. फक्त राघवचंच नशीब चांगलं म्हणून ते दुसऱ्याच्या ताटात गेलं असेल. हे सगळं राघवला सांगावं का? पण जर तिने ते केलंच नसेल तर उगीच राघवच्या रागात ती जळायची. अगोदरच या हिटलरचा राग म्हणजे आग आहे नुसती. पण असे शांत बसून कसं चालेल? जर हे सगळं तिने केलं असेल तर ती पुन्हा पण राघवचा जीव घ्यायचा प्रयत्न करेन. गार्गी जास्तच काळजीत पडली. तिला राहून राहून राघवची जास्त काळजी वाटू लागली. आपल्याला याचा शोध घ्यायला लागेल. आता नाही तर नंतर. पण ती मुलगी जितक्या शिव्या राघवला देत होती यावरून तिच्या मनात किती राग आहे ते दिसत होतं. पुन्हा पण ती असं काही करू शकते. नाही नाही, आपण उद्याच तिला भेटू आणि सगळं क्लिअर करू. पण ती खरं सांगेल का? आपण बघू बोलून तिच्याशी. धमकी देऊ पोलिसात जाण्याची. होय, उद्याच भेटलं पाहिजे. गार्गीने मनातच निर्धार केला. एव्हाना रात्रीचे 3 वाजले होते. तिने झोपण्याचा खूप प्रयत्न केला, पण झोप लागलीच नाही. मग सकाळी 6 वाजताच उठून ती अनुष्काच्या रूममध्ये गेली. अनुष्काला तिने झोपेतूनच उठवलं. जानू, एवढ्या सकाळी का आली? अनुष्का आळस देत बोलली. अनुष्का, ही तुझी साडी चुरगळली आहे. गार्गी अंगावरची चुरगळलेली साडी दाखवत बोलली. बेबो, ही मी तुझ्यासाठीच घेतली होती. तुलाच ठेव. अनुष्का पुन्हा एकदा तोंडावर हात ठेवून आळस देत बोलली. नाही नाही, ही थोडी कॉस्टली साडी आहे. मला नको. प्लीज, सध्या मला दुसरे काहीतरी कपडे दे. माझी बॅग गाडीमध्येच राहिली. आता त्या गाडीची चावी कुठं आहे माहीत नाही. गार्गी म्हटली. अगं, माझी बॅग पण गाडीमध्येच आहे. मला वाटतं राघवकडे चावी असेल. तू विचार ना त्याला. मला खूप झोप आली आहे. अनुष्का डोक्यावर पांघरून घेत बोलली. अनुष्का, गार्गीने ओरडून तिच्या डोक्यावरचं पांघरून काढलं. तसं अनुष्काने लहान मुलासारखं बारीक तोंड केलं. मंदारला बोल ना, ती गाडीची चावी घेऊन येईल. मंदारला बोल ना, तो गाडीची चावी घेऊन येईल. गार्गी लाडीगोडी लावत बोलली. मंदार पहाटेच त्याच्या मीटिंगसाठी गेला. जानू डार्लिंग, प्लीज मला झोपू दे ना. माझं लग्न आहे गं. झोप नाही झाली तर डार्क सर्कल येतील. अनुष्का ओठ काढून बोलली. बरं झोप. गार्गी सुस्कारा सोडत बोलली आणि रूममधून बाहेर पडली. शी, जितकं त्याच्यापासून दूर जायचा विचार करते तितकंच त्याच्याजवळ जाण्याचे योग येतात. ही विचार करता करताच त्याच्या रूमसमोर येऊन उभी राहिली. तिने इकडे तिकडे पाहिलं. कुणीच नोकर पण आसपास नव्हतं. मग मात्र तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजावर टकटक केले. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला.
तिने समोर पाहिलं तर राघव उभा होता. तेही एकदम फ्रेश होऊन. बहुधा आत्ताच त्याने बाथ घेतली असावी. त्याला पाहून कालचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि मग तिने लाजून मान खाली घेतली. नकळत हृदय धडधड करू लागलं. ती उगीच खाली मान घालून नजर इकडे तिकडे फिरवू लागली. हॅलो, त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिने लगेच डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गार्गीने कसंबसं हसून त्याला ग्रीट केलं. व्हॉट? त्याने निर्विकारपणे विचारलं. सॉरी, ते गाडीची चावी मिळेल का? माझी कपड्यांची बॅग गाडीमध्ये आहे. गार्गी नॉर्मल होत बोलली आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की राघव तिच्या चेहऱ्याकडे न बघता खाली पाहतोय. तिने लगेच त्याची नजर फॉलो केली तर तो तिच्या उघड्या कमरेकडे बघत होता. तिने गडबडून लगेच पदराने कंबर कव्हर केली. तिचे अगोदरच फास्ट असलेले हार्टबीट्स जास्तच फास्ट झाले. तिने एक आवंडा गिळला आणि मनातच स्वतःला शिव्या घातल्या. बेडवर लोळल्यामुळे तिची साडी थोडी खाली झालेली, त्यामुळे कंबर उघडी पडलेली. पण गडबडीत तिने ते पाहिलंच नव्हतं. चेंज दिस फर्स्ट, तो पुन्हा तिच्या साडीकडे एक कटाक्ष टाकत बोलला. हो तेच, तुमच्या गाडीची चावी हवी आहे. माझी कपड्यांची बॅग गाडीमध्ये आहे. गार्गीने दुसरीकडे बघत बोलली. तिला फार ऑकवर्ड वाटत होतं, कारण त्याने तिला साडी बदलायचा सल्ला दिला होता. फक्त की हवी आहे? त्याने आतमध्ये जात विचारलं. हो, गार्गी तिथंच उभं राहून बोलली. राघवने टेबलवरची चावी घेतली आणि परत येऊन तिला दिली. थँक्यू, गार्गी बोलली आणि लगेच तिथून सटकली. बाहेर येताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. पार्किंगमध्ये गाडी पाहिली आणि त्या गाडीजवळ गेली. ती गाडीला चावी लावून उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जमतच नव्हतं. दरवाजा उघडला जात नव्हता. गार्गी जाम वैतागली. एकतर तिला साडी सांभाळायचे जमत नव्हतं, त्यात कार पण ओपन होत नव्हती. शी, असली कसली फडतूस कार आहे. चावी पण व्यवस्थित लागत नाही. एकतर ही साडी, त्यात तो खडूस. सरळ सरळ कमरेकडे बघतोय आणि बोलतोय चेंज कर. एवढं काय इंटरेस्ट आहे त्याला माझ्या पर्सनल गोष्टीत? ती स्वरा मॅडम रोज रोज गुडघ्यांच्या वर स्कर्ट घालून येते. तिला जाऊन बोल की, मी कोण आहे तुझी? ती थोडं जोरातच बडबड करत होती आणि त्यात चावी पण जोरात फिरवत होती. तेवढ्यात तिचा हात कोणीतरी पकडला. तिने दचकून बाजूला पाहिलं तर बाजूला राघव उभा होता. त्याला पाहून तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला. ती गोठल्यासारखी एकाच जागी उभी राहिली. त्याने तिच्या हातातून चावी हिसकावून घेतली आणि त्याच्यावरचं बटन दाबलं तसं दरवाजा ओपन झाला. टेक इट फास्ट, त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिने लगेच आतमध्ये जाऊन बॅग काढली. थँक्यू सर, ती घाबरून बोलली आणि त्याने सरळ तिला दुर्लक्ष केलं आणि गाडीत बसून निघून गेला. तो जाताच तिने डोक्यावर मारून घेतलं. प्रत्येक वेळी तुझ्याच बाबतीत असं का होतं? आता त्याने सगळं ऐकलं असेल का? गार्गी खाली मान घालून तशीच आतमध्ये गेली. एक्सक्यूज मी, गार्गीने हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये हाक मारली. येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? काल इथं पार्टी होती. त्यावेळी इथं मी एका मुलीला पाहिलं होतं. मला वाटतं मी तिला ओळखते, म्हणून थोडं भेटायचं होतं. गार्गी मनातच शब्दांची जुळवाजुळव करत बोलली. नाव काय तिचं? रिसेप्शनवाली बोलली. तेच तर, नाव नाही आठवत. खूप वर्षांपूर्वी भेटलो असेल. हे बघा, ही. गार्गी फोनमधले त्या मुलीचा फोटो दाखवत बोलली. काल पार्टीमध्ये तिने चोरून त्या मुलीचा फोटो काढला होता. तिला माहीत नव्हतं कधी उपयोगी येईल का ते. फक्त अनुष्काला त्या मुलीला दाखवण्यासाठी तिने फोटो काढला होता. ओ, ही तर कविता आहे. ती आमच्या हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. एक मिनिट, रिसेप्शनवाली बोलली आणि तिने एक नंबर डायल केला. हॅलो कविता, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे, रिसेप्शनवाली बोलली आणि फोन ठेवून दिला. तुम्ही त्या एरियामध्ये वाट बघा, ती येईलच, ती गार्गीला बोलली आणि तिच्या कामात व्यस्त झाली.
गार्गी तिथं जाऊन उभी राहिली. काही वेळातच तिला समोरून कविता येताना दिसली. तशी ती सावध झाली. कविताने तिच्याकडे थोडं गोंधळून पाहिलं. हाय, मी गार्गी. गार्गीने तिची ओळख करून दिली. हाय, मला नाही वाटत आपण एकमेकींना ओळखतो. कविता तिच्याकडे विचित्रपणे बघत बोलली. नाही ओळखत, गार्गी म्हटली. मग खोटे सांगून मला का बोलवलं? कविता आता शंकेने तिच्याकडे बघत होती. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, मिस्टर राघव मराठे विषयी, गार्गी बोलली आणि राघवचं नाव ऐकताच कविताच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. मी अशा कोणाला ओळखत नाही, ती बोलली आणि जाऊ लागली. एक मिनिट कविता, मी तुला त्या रात्री मराठेंच्या बंगल्याच्या बाहेर पाहिलं होतं. त्याचवेळी मी राघव सरांसोबत गाडीमध्ये होते. गार्गी तिला मागून बोलली तसं ती मध्येच थांबली. तू कोण त्याची नवीन गर्लफ्रेंड का? कविताने गार्गीला निहाळत विचारलं आणि तिच्या पहिल्या प्रश्नाने गार्गी गोंधळली. ती कोण आहे त्याची? खरंच काय नातं आहे? ते तर तिला पण माहीत नव्हतं. नाही, मी एम्प्लॉई आहे, गार्गी अडखळत बोलली. मग तू कशासाठी इथं आली आहेस? आता कविता वैतागून विचारलं. मग तू कशासाठी इथं आली आहेस? आता कवितानं वैतागून विचारलं. आता आडून आडून बोलणं गार्गीला पण नको झालेलं. काल तू राघव सरांना विष देण्याचा प्रयत्न केला ना? गार्गीने तिच्याकडे नजर रोखून विचारलं आणि कविता शॉक झाली. काय? तू काय बोलते? कविताने त्याच शॉकमध्ये विचारलं. काल मी पाहिलं होतं. तू ताट सर्व करत होती आणि तुला राघव सरांचा एवढा राग आहे आणि काल मी पाहिलं होतं. तू ताट सर्व करत होती आणि तुला राघव सरांचा केवढा राग आहे ते पण मला माहीत आहे. कदाचित तूच त्यांच्या ताटात विष घातलं असेल, पण चुकून दुसऱ्याला गेलं असेल अशी मला शंका आहे, गार्गी बोलली आणि कविता जास्तच चकित झाली. हे बघ कविता, मला नाही माहीत तुमच्यात काय दुश्मनी आहे, पण जर तू राघव सरांना काही मारण्याचा प्रयत्न करत असशील तर मी सरळ पोलिसांना सांगेन, गार्गी धमकी देत बोलली. आज पहिल्यांदा ती कोणाला तरी धमकी देत होती, तेही ज्याच्याशी काही नातंच नव्हतं त्याच्यासाठी. तिच्या मनाला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिचे शब्द ऐकून कविताचे मात्र डोळे पाण्याने डबडबले. मला त्याला मारण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मला फक्त माझे प्रेम हवं होतं, जे त्यांनी जेलमध्ये बंद केलं आहे. आणि मी फक्त त्यांना शाप दिला आहे. त्यांना मारण्याचा प्रयत्न मी कधीच करणार नाही, कारण मी तेवढी वाईट नक्कीच नाही. कविता रडत बोलली आणि गार्गीला पण वाईट वाटलं. ती लगेच कविताच्या जवळ आली आणि तिने तिच्या खांद्यांना पकडून खाली खुर्चीवर बसवलं. कविता, आय एम सॉरी. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. काल जे काही झालं आणि त्यात तूच सर्व करायला होती, त्यामुळे मला शंका आली. कदाचित जर पोलिसांना कळालं तर ते पण तुझ्यावर शंका घेतील. गार्गी शांतपणे तिला बोलली. आय नो, कविता नाक वर ओढत बोलली. कविता, एक विचारू? गार्गी बोलली. कविता म्हटली. नेमकं काय झालंय? तुझं प्रेम जेलमध्ये आहे असं तू बोलली. राघव सर सोबत नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? गार्गीने विचारलं आणि कविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली. आता कविता आणि राघव यांची काय दुश्मनी आहे हे आपण कथेच्या पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.